पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु मेरा देव अलख अभेव, गुरु मेरा देव अलख अभेव। सर्व पूज चरण गुरु सेव, सर्व पूज चरण गुरु सेव। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु का दर्शन देख देख जीवा, गुरु के चरण तोए तोए पीवा। गुरु बिन आवर नहीं मैं ठाऊं, गुरु बिन आवर नहीं मैं ठाऊं। अन दिन जपऊं गुरु गुरु नाऊं, अन दिन जपऊं गुरु गुरु नाऊं। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म
बल बल जाइए ऐसे गुरु को बल बल जाइए आप मुकत मोहे तारे गुरु की शरण रहो कर जोड़ गुरु की शरण रहो कर जोड़ गुरु बिना मैं नाही होर गुरु बिना मैं नाही होर गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत खडा वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात खडावाचे पाऊल म्हटले माझ्या अंगणात त्याचा लागे नांत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत खडा वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात त्याचा लागे नांत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत पौर्णिमेचा दिवस सडा माझ्या अंगणात पौर्णिमेचा दिवस सडा माझ्या अंगणात त्याचा लागे नांत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत भगवी झोळी घेऊन आले भिक्षा मागत भगवी झोळी घेऊन आले भिक्षा मागत श्वानांची फौज आहे त्यांच्या सोबत श्वानांची फौज आहे त्यांच्या सोबत खडाव वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात त्याचा लागे नांत दत्तांची फेरी आली भिक्षा मागत स्वामींची फेरी आली भिक्षा मागत नाथांची फेरी आली भिक्षा मागत एकमुखाची ही मूर्ती दिसली स्वप्नात तीन मुखांची ही मूर्ती
रुद्राक्षांची माळ आहे त्यांच्या गळ्यात, रुद्राक्षांची माळ आहे त्यांच्या गळ्यात. खडाऊ वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात, त्याचा लागे नांत. दत्तांची फेरी आली भिक्षा मागत, स्वामींची फेरी आली भिक्षा मागत, नाथांची फेरी आली भिक्षा मागत. शंखांचा आवाज गेला माझ्या कानात, शंखांचा आवाज गेला माझ्या कानात, त्याचा लागे नांत. दत्तांची फेरी आली भिक्षा मागत, स्वामींची फेरी आली भिक्षा मागत, नाथांची फेरी आली भिक्षा मागत. कोण्या वाटेने हो गेला माझा भगवंत, कोण्या वाटेने हो गेला माझा भगवंत. झोप चांडाळीने केला माझा हो घात, झोप चांडाळीने केला माझा हो घात. खडाऊ वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात, खडाऊ वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात, त्याचा लागे नांत. दत्तांची फेरी आली भिक्षा मागत, स्वामींची फेरी आली भिक्षा मागत, नाथांची फेरी आली भिक्षा मागत. खडाऊ वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात, खडाऊ वाजे पाऊल म्हटले माझ्या अंगणात, त्याचा लागे नांत. दत्तांची फेरी आली भिक्षा मागत, स्वामींची फेरी आली भिक्षा मागत, नाथांची फेरी आली भिक्षा मागत. दत्तांची फेरी आली भिक्षा मागत, स्वामींची फेरी आली भिक्षा मागत, नाथांची फेरी आली भिक्षा मागत. परमपूज्य सद्गुरू बहिजी महाराज यांना कोटी कोटी दंडवत करून आणि तसेच परमपूज्य प्रभाळे भाऊ यांनाही कोटी कोटी दंडवत करून त्या दत्त जयंतीच्या पर्वासाठी विशेष अतिथी म्हणून लाभलेले आहेत. आपल्याला पुण्याहून आले भुजबळ आपले ज्येष्ठ गुरुबंधू विशाल भुजबळ साहेब इंदापूरहून गायकवाड साहेब ते सुद्धा आवर्जून आलेले आहेत आणि अतिथींचं मान्य स्टेजवर जमलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. दत्त जयंती हा उत्सव आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव पाचगणी ह्या शाखेतून फार मोठ्या प्रमाणात केला जातो. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला इंदोरमध्ये आल्यासारखंच वाटतं या दिवशी आणि गुरुदेवांची पण अनुभूती येते. गुरुदेव इथं आलेले असं जाणवतं आम्हाला. आजचा सुद्धा सोहळा आजचा सकाळचा सोहळा सुद्धा खूप सुंदर झाला की पहाटे जे आपण 5 वाजता गावामध्ये उमराचं झाड पण आहे, दत्त मंदिर आहे म्हणून बरोबर आम्ही पहाटे 5 ला गेलो. तिथं दत्त मंदिराची पूजा औदुंबर वृक्षाची पूजा करून तिथं आरती वगैरे करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाजत गाजत आम्ही इथून पण इथं आलो. इथं आल्यानंतर सकाळी महाराजांच्या मूर्ती आपण पाहिलीच आहे.
महाराजांची मूर्ती अतिशय सुरेख मूर्ती आहे. महाराजांनी प्रभाळे भाऊंना दृष्टांत दिलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांच्या आदेशानुसार प्रभाळे भाऊ त्या गोष्टी करत आहेत. आज खरंच अप्रतिम असा सोहळा आहे. आम्ही जर आलो नसतो तर आम्ही फार मोठा हे केलं असतं, चुकवलं असतं, शिक्षण चुकवलं असतं. आज साक्षात गुरुदेव आमच्यासोबत होते. साक्षात भजूजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आम्ही याची डोळा पाहिली. आम्ही सुद्धा त्यामध्ये सामील झालो. अक्षरशः आसपास गुरुदेव आहे असं जाणवतं, आता सुद्धा जाणवतं आणि गुरुदेव आहेत. आणि गुरुदेव आता ह्या प्राणप्रतिष्ठा झालेल्या गोष्टीच्या माध्यमातून आणि प्रभाळे भाऊंच्या माध्यमातून जनहिताचं कार्य, देश कार्य, जनहिताचं कार्य करणार आहेत. आणि आता ह्या आनंदाचा सोहळा निमित्ताने मौनी नेहमीप्रमाणेच गोरगरीब मुलांना त्यांच्या शालेय पुस्तकं, शालेय जे साहित्य लागतं ते वाटतात. तो सोहळा सुद्धा आज आम्हाला आमच्या साक्षीने होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. त्याच वेळेस गरीब माता बहिणी यांना सुद्धा शालचं वाटप होत आहे. अत्यंत आनंदाचा क्षण आहे हा. नंतर परत संध्याकाळी 5:30 वाजता सुद्धा एक कार्यक्रम आहे, गोंधळाचा कार्यक्रम आहे. 6:15 वाजता दत्त जयंती आहे. उद्या सुद्धा कार्यक्रम आहेत. म्हणजे मी म्हणतो ना, पाथगडीला आल्यानंतर जसे परमपूज्य सद्गुरू भैयूजी महाराज हे कार्य करायचे त्याप्रमाणेच प्रभाळे भाऊंच्या मार्फत कार्य होतात. दत्त जयंती दिवशी, गुरुपौर्णिमे दिवशी, इतर दिवशी सुद्धा प्रभाळे भाऊंचा आम्हा सर्वांना मार्गदर्शन वेळोवेळी लाभत असतं. त्यांच्या मुखातून गुरुदेव बोलतात असंच आम्हाला जाणवतं आणि ते खरं आहे. आम्ही अनुभूती नेहमी घेतो आहे. म्हणून तर आम्ही केव्हाही इथं दत्त प्रोग्राम कसला असेल, आदेश जर मिळाला पाचगणीचा की लगेच आम्ही सगळे कामं सोडून येतो. ह्या क्षणाची आम्ही साक्षीदार आहोत. यांचा आम्हाला आनंद होतोय. आता मी या कार्यक्रमाचा जास्त तुमची वेळ घेत नाही. पुन्हा एकदा या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहिलो याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपले. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज फार मोठा योग आहे. दत्त जयंती दरवर्षी येते, पण आजची दत्त जयंती खास योग आहे. आणि कितीतरी वर्षानंतर असा योग आलेला आहे की आज गुरुवार आहे आणि दत्त जयंती त्या दिवशी आलेली आहे. तर अशा पावन समयी परमपूज्य राष्ट्रीय संत ब्रह्मलीन गुरुदेव भैयूजी महाराज माझे गुरु आहेत. त्यांच्या आदेशाने आम्ही इथं भैयू महाराजांच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा केली आणि ह्या सुवर्ण दिवसाचं सोनं करून घेतलेलं. अशा परिस्थितीमध्ये आज इथे जे मान्यवर आहेत आमचे चव्हाण साहेब, भुजबळ साहेब, गायकवाड साहेब किंवा देव साहेब असे बाहेरगावून गुरुजींचे शिष्य आलेले आहेत. बरेचसे शिष्य अजून येत आहेत. काही शिष्य येऊन बी दर्शन घेऊन गेलेले आहेत. उद्या 2 दिवस आमचं इथं कार्यक्रम आहे. गुरुबंधूंचं संमेलन किंवा गुरुबंधूंच्या गुरुजींच्या कार्याला कसं पुढे न्यायचं ते. तर एक तुम्हाला दरवेळेला मी तेच सांगत असतो की ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही अध्यात्मातनं सामाजिकतेकडे असा एक संकल्प घेऊन मी या कार्यक्रमामध्ये उतरलेलो आहे. परमपूज्य गुरुदेव भैयूजी महाराज हे तर राष्ट्रसंत होते आणि त्यांच्या या कार्यक्रमाला अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रमाला त्यांनी जास्ती महत्व दिलं. आध्यात्मिक शक्तीचं तर ते प्रचंड मोठं पॉवर हाऊस होतं. त्याचा फायदा लोकांना मिळत होता. लोक त्याचा प्रश्न वंचित नव्हते. पण गुरुजींनी एक अशी संकल्पना घेतली की फक्त लोकांना आध्यात्मिक धडे देऊन या की वर या खुर्ची गेली गुरुजींनी अध्यात्मातून सामाजिकतेकडे नेण्याचा प्रयत्न
त्यांच्या कार्यातूनच केला. गरीब लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचणारा एकमेव महाराज म्हणजे भैयूजी महाराज असं एक समीकरण तयार झालं होतं. आणि ह्या समीकरणाचा संदेश घेऊन आम्ही सगळे गुरुबंधू उतरलो की आपल्या गुरूंनी जे केलं तेच काम आम्ही करायचं. आध्यात्मिक शक्तीचा वापर सगळेजण करतात, तर सामाजिक क्षेत्रामध्ये आज फार कमी लोक उतरतात. आणि त्या लोकांना समाज, मानवता, राष्ट्र या गोष्टींची जाणीव घडवून देण्यासाठी इथं दोन्ही प्रकारचे कार्यक्रम केले जातात. सकाळी 5 ते 3 वाजेपर्यंत आध्यात्मिक सगळे उपक्रम केले जातात. 3 नंतर सामाजिक उपक्रम केले जातात. त्याच्यामध्ये राष्ट्र, समाज आणि मानवतेचं कार्य करण्यासाठी आम्ही सगळे गुरुबंधू एकजुटीने काम करत असतो. इथं आमचे जिथे जिथे कार्यक्रम असतो तिथं तो एका शाखेचा कार्यक्रम नसतो. आजचा जो कार्यक्रम आहे हा केवळ पाचगणी शाखेचा नाही, तर सूर्योदय परिवारचा कार्यक्रम आहे. जिथे जिथे शाखा आहेत त्या सगळ्यांचा मिळून हा कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमामध्ये आम्ही एक बघितलं की कुठं मदत पोचली पाहिजे. ते शैक्षणिक, की ज्यांच्यासाठी गुरुजींना अख्खं आयुष्य वेचलं, मुलांना सुशिक्षित केलं पाहिजे आणि शैक्षणिक स्तर उंचावला पाहिजे. त्या अनुषंगानं शैक्षणिक साहित्याचं मुलांना आज वाटप करण्यात येते. गरीब म्हणणार नाही मी, पण आमच्या समाजामधले आर्थिकदृष्ट्या पुढे मागे पडलेला जो काही समुदाय आहे अशा लोकांना काही जीवनावश्यक वस्तू द्यायचं आम्ही ठरवलेले दरवर्षी देतच असतो. वेगवेगळे आमचे उपक्रम असतात. या वर्षी आमचा एक असा उपक्रम होता की थंडीची कडाक्याची लाट आलेली आहे. इतर वर्षीपेक्षा म्हणजे आज तुम्ही मागच्या 4-5 वर्षाचं रेकॉर्ड बघितलं तर ह्या वर्षी जी थंडी पडलेली आहे ती कडाक्याची थंडी आहे. अशा या कडाक्याच्या थंडीमध्ये गरजूंना उबदार कपड्यांचं वाटप, अर्थात ब्लँकेटचं वाटप आम्ही करणार आहे. तर जिथे जिथे कमी तिथे तिथं आम्ही जिथे जिथे काही सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्र, समाज आणि मानवतेच्या सेवेचा गुरुमंत्र घेऊन आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहे. तर समाज सेवेमध्ये कातकडी समाज जो आहे आज दुर्लक्षित आहे, त्यांच्या शिक्षणाची सोय केलेली आहे. लोकांना मेडिकलचे ट्रीटमेंट दिले जातात. बरेचसे इथं मी आता उपस्थित आहेत लोक, मी कुणाचं वैयक्तिक नाव घेऊन कुणाला ह्याच्यामध्ये कमी नाही लागणार की त्यांना भरपूर मेडिकलसाठी आर्थिक मदत केलेली आहे, शैक्षणिक मदत चालू आहे. असं काम करत असताना कुठल्याही प्रकारची स्वतःची प्रसिद्धी न करता किंवा आमच्या गुरुजींचा संकल्प फक्त म्हणून आम्ही राबवतो त्यांच्या नावाने, तर वैयक्तिक कुणाचंही नाव घेतलं जात नाही. केवळ फक्त भैयूजी महाराज त्यांचं काम आम्ही करतो. तर आजचा हा कार्यक्रम थोडा मूर्तीची स्थापना असल्यामुळं वेळ लागला या कार्यक्रमाला. आपल्याला मुलांना आता बाहेर आपल्या घरी जायचे काही खेडेगावच्या मुलं आहेत, जसं आमच्या माता भगिनी लांबून आलेले आहेत, बंधू बी आलेले आहेत, त्यांना बी आपल्या घरी गावाला जायचे. तर त्यांना लवकरात लवकर जे आमचं ध्येय आहे समाजसेवेचं ते म्हणजे की गरजूंना मदत. तिथे कुठल्याही व्यक्ती गरीब नसतो, पण गरजू असतो. राजा सुद्धा गरजू असतो, श्रीमंत सुद्धा गरजू असतो, वेळ प्रसंगी सगळे गरजू असतात. तर इथे कुठलेही यांना आर्थिकदृष्ट्या कमजोर म्हणणार नाही, गरजूंसाठी आता शैक्षणिक साहित्याचं वाटप करतोय. आमचे भुजबळ साहेब या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत, ते 1-2 शब्द बोलतील आणि आपणाला मार्गदर्शन करून आम्ही लगेचच हा कार्यक्रम वाटपाचा कार्यक्रम सुरू करतोय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर शाखा पाचगणी, सूर्योदय परिवार पाचगणी, आज आपण सगळे दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला जमलेलो आहोत. तर मी प्रभाळी गुरुजींना विनंती करतो की मी जास्त वेळ न घेता आपण सर्वजण लांबून आलेले आहेत तर कार्यक्रमाला सुरुवात करावी ही विनंती. धन्यवाद. या
पाचवी मुली खाली यायला लागले ना त्याला येईल असं पण घेतले सगळे सगळे घेतले येते बरोबर सगळे येतात फ्रेममध्ये बसा जाऊन आपल्या आपल्या जागेवर बसा मॅडम पाचवी बसायचा ए बाळ इकडे 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 झाडू नका ये झाडू नका दिशेनाच
बाकी
सगळ्यांनी खुर्च्यांवर बसा, तुम्हाला तिथं ब्लँकेट आणून दिले जातील. यांच्या स्मरणार्थ एक समाजभूषण असा पुरस्कार आपण इथं देणार आहे की ज्यांनी समाजासाठी कसल्याही प्रकारची तमा न बाळगता, स्वार्थ न बघता एक समाजसेवाचं व्रत हाती घेतलेले इथं उपस्थित आहेत बाळासाहेब प्रवळे, की ज्यांनी आपल्या सगळ्यांना परिचित आहेत, पाचगणीतल्या सगळ्या लोकांना परिचित आहेत. तर बाळासाहेब प्रवळेंना त्यांच्या समाजकार्याचा गौरव म्हणून आम्ही या ठिकाणी समाजभूषण हा गुरुजींच्या नावानं जो पुरस्कार आहे तो यावर्षी पहिल्यांदा सुरू करतोय. आणि हा पुरस्कार आम्ही आता आमच्या ज्येष्ठ गुरुबंधू भुजबळ साहेब यांच्या हस्ते प्रदान करतोय. तर त्या पुरस्काराचा श्री बाळासाहेब प्रवळे यांनी स्वीकार करावा अशी आम्ही नम्र विनंती करतो.
नाही दिसतोय. क्या करना बेडशीट बेड ऐक ना स्नेहक स्नेहक हे ऐक ना हे उचल की लगेच कुठं ते दिस कचरा नाही पण माग आता माग घेणार नाही मी ओके ओके बघू फोटो काढ बाबांचा नाशिक डोल घे ना पण तुझा पण फोटो काढू अतुल
नमस्कार. नमस्कार. आज माझ्या वडिलांना श्री बाळासाहेब लक्ष्मण प्रभाळे यांना समाजभूषण हा पुरस्कार सूर्योदय परिवारातर्फे देण्यात येत आहे. त्या निमित्तानं मी सूर्योदय परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या वडिलांच्या मनामध्ये समाजसेवेची भावना ही पहिल्यापासून जिवंत होती आणि समाजासाठी नेहमीच काहीतरी करावं आणि लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध व्हावं ही त्या मागची प्रेरणा. माझ्या वडिलांनी ही नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक लढवली होती, पण आज हा पुरस्कार घेताना मला एक जाणीव होते की जर समाजासाठी तुम्हाला जर काही करायचं असेल तर त्यासाठी निवडून येणे आवश्यक नाहीये. जर खऱ्या मनानं तुम्ही समाजासाठी जर काही कार्य कराल तर ते कार्य समाजासाठी नक्कीच पोचतं, समाजापर्यंत नक्कीच पोचतं आणि निस्वार्थपणे केलेलं कार्याची समाज नेहमी जाण ठेवतं आणि त्याला सन्मानितही करतं. तरी पुन्हा एकदा म्हणजे हा जो गौरव सूर्योदय परिवाराने केला आहे हा त्यांच्या कार्याचा गौरव तर आहेच आहे, पण एक कुटुंब म्हणून आमच्यासाठी पण अभिमानाचा क्षण आहे आणि पुन्हा मी एकदा सूर्योदय परिवाराचे धन्यवाद देतो. जय गुरुदेव. आज बाळासाहेब प्रभाळे आणि त्यांचे चिरंजीव राहुल प्रभाळे यांनी सूर्योदय परिवार बद्दल जे काय आस्था दाखवली त्याबद्दल मी त्यांचं ऋण मानतो. हा पुरस्कारचं मी एक महत्व सांगतो. हा पुरस्कार साधा पुरस्कार नाही, जो राष्ट्रपतींना दिला गेलेला आहे, पंतप्रधानांना दिला गेलेला आहे आपल्या हिंदू शाखेमार्फत. अशा नामांकित लोकांना जो पुरस्कार दिलाय त्या पुरस्काराला पात्र आमच्या इथून एक तळागाळातले कार्य करणारे अगदी गरीब कुटुंबातनं येऊन संपूर्ण खालच्या लेवल पासून वरपर्यंत ज्यांनी समाजसेवेचं व्रत घेतलं अशा व्यक्तीला हा फार मोठा मानाचा पुरस्कार आहे. भैय्यूजी महाराजांच्या स्मरणार्थ दिलेला हा पुरस्कार म्हणजे जसा आपण काय म्हणतो की एक गौरव आहे. भैय्यूजी महाराजांचं नाव जर नावाने जर पुरस्कार मिळतोय ते आजपर्यंत अशा पुरस्कार पंतप्रधानांना दिले गेले, राष्ट्रपतींना दिले गेले, अण्णा हजारेंना दिले गेलेले आणि ह्या पुरस्कारातला 6 महिने कम्प्लीट आम्ही छाननी चालली होती की हा पुरस्कार कसा द्यायचा, कुणाला द्यायचा आणि तळागाळात येणारे आजपर्यंत मोठे दिले त्यांची कामं बी मोठी होती, पण एक तळागाळातला माणूस वर कसा आणायचा या भावनेतनं आम्ही सगळा अभ्यास करून हा पुरस्कार एक अशा व्यक्तीला द्यायचं ठरवलं की ज्यांनी निस्वार्थी भावनेने काम केलं आणि त्या पुरस्कारामुळं आज त्यांचं नाव सगळीकडे होणार आहे. आणि मला एकच सांगायचंय की कष्ट इतकं लेचपेचं नसतं, त्याला बहर जरूर येतो, फक्त वाट बघायची असते आणि कष्ट सोडायचं नसतं. बाळासाहेब प्रभाळेंचं काम अत्यंत उल्लेखनीय आणि कुठलेही सन्मान मान याचा विचार न करता, अपेक्षा न करता त्यांनी काम केलं आणि त्या कामाची फलश्रुती म्हणून हा एवढा मोठा पुरस्कार आज त्यांना दिला जातोय. मी त्यांना ह्या पुरस्काराने पुरस्कृत करतोय गुरुजींच्या वतीनं. आमचे भैय्यूजी महाराज आणि सूर्योदय परिवार पाचगणी इंदोर आश्रम सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर शाखा पाचगणीच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातोय. त्यांनी पुरस्काराचा स्वीकार केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जय गुरुदेव. हॅलो. आणि याचबरोबर आजचा हा सामाजिक उपक्रमांचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि आता लोकसंगीत, भारुड किंवा गोंधळी गीतांचा कार्यक्रम सुरू होते. जय गुरुदेव. कोण इकडे सर
हॅलो. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर समोर बसले मला हे दत्त गुरु दिसले.